गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना आपण उपलब्ध करून देतो. आणि आजचं जे आपलं सेशन आहे त्याच्यामध्ये आपण नगर परिषद भरती 2023 याच्यामध्ये जे वेगवेगळे वर्ग आहेत त्यांचा आपण अभ्यासक्रम जो आहे हा आपण समजून घेऊयात. वेगवेगळ्या पद्धतीचं कॅडर आहे, स्थापत्य आहे, करनिर्धारक आहे, तर ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित पद्धतीने. तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. सेशनला जर नवीन असाल, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. पण सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला पटापट आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी जे आहे जास्तीत जास्त शेअर मला दिसले पाहिजेत. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले गेले पाहिजेत. चला सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. तर बघा, नगर परिषद भरतीमध्ये जी वेगवेगळी पदं आहेत त्या प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम वेगळा आहे. असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो की एकच अभ्यासक्रम आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक पदाला वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. म्हणजे अभियांत्रिकी असेल तर अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम वेगळा आहे, किंवा आणि कुठला असेल त्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे. आता बघा, आता इथे तुम्हाला अभियांत्रिकी सेवेचा दिसतोय स्थापत्य. तर स्थापत्यमध्ये आता लक्षात घ्या, कुठल्याही परीक्षा जरी असतील तरी त्याचा पेपर 1 कॉमन असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. मराठी 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञानमध्ये सगळे विषय तुमचे येणार आहेत. बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे. तर 70 मिनिटाचा कालावधी आहे आणि 70 मिनिटाचा कालावधी तुम्हाला असणार आहे. तर तुम्हाला 60 एकंदरीत प्रश्न आहेत, त्यांना गुण आहेत 120. हा आहे तुमचा पेपर 1चा. आणि विषयाशी संबंधित जे घटक आहेत त्याच्यात 40 प्रश्न 80 गुण. 40 प्रश्न 80 गुण. तर आता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचं एकत्रित कट ऑफ लागणार आहे. चुकीच्या उत्तराकरता 1/4 इतकं निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आता आपण कुठलं बघतोय? स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, याचा पेपर 1. पण पेपर 1 सगळ्यांना कॉमन आहे. मराठीमध्ये बघा वाक्यरचना, म्हणी, व्याकरण ते सगळं आहे. इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी आहे. सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था इथे दिलेली आहे बघा. त्याच्यात ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था आहे सामान्य ज्ञानमध्ये. घटनेचा अभ्यास आहे, संसद विधिमंडळ आहे, चालू घडामोडी आहेत. पर्यावरणामध्ये सगळं पर्यावरण एकंदरीत दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये बघायला मिळेल. आता बुद्धिमापन चाचणी, याच्यात बुद्धिमापन आहेच आणि अंकगणिताच्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा झाला तुमचा पेपर 1. मग तो स्थापत्य असेल किंवा अन्य कुठला, पण पेपर 1 कॉमन आहे. आता पेपर 2 बघा. पेपर 2 मध्ये स्थापत्य किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भात जे इम्पॉर्टंट घटक आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, हे सगळे जे घटक आहेत जे तुम्ही तुमच्या पदवीच्या वेळेला, इंजिनिअरिंगच्या पदवीच्या वेळेला शिकलेले असाल, ते सगळे डिटेलमध्ये आहेत बघा. कन्स्ट्रक्शन अँड प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, हे सगळं क्लिअर कट. फ्लुइड मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, सगळं क्लिअर कट तुम्हाला दिसतंय. हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सगळं क्लिअर कट दिसतंय. हे सगळं तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे. म्हणजे पेपर 2 टेक्निकल आहे. सेम गोष्ट आता अभियांत्रिकी सेवा विद्युत, 70 मिनिटाचा कालावधी पेपर 1ला. पेपर 1 60 प्रश्न 120 गुण. पेपर 2 40 प्रश्न 80. म्हणजे एकंदरीत 200 मार्काचा पेपर. पेपर 1 पुन्हा एकदा कॉमन, कुठलीही परीक्षा असू द्यात. मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी. आणि आता इथे जे आपण म्हटलेलं आहे अभियांत्रिकी सेवा विद्युत. विद्युतमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. मॅट्रिक्स, पार्शियल डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन, लिनियर डिफरन्शिएशन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एलिमेंट्स आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे एलिमेंट्स आहेत, बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट आहेत. हे सगळं तुम्हाला बघायला मिळतंय. हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. संगणक, अभियांत्रिकी सेवेमध्ये संगणक पुन्हा एकदा पेपर 1 कॉमन. पेपर 2 मध्ये बघा, आता पेपर 1 मध्ये काय आहे, 25% किंवा 1/4 हे तुम्हाला तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे. संगणकमध्ये पेपर 1 कॉमन आहे. मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानामध्ये हे सगळे विषय. आणि जो पेपर 2 आहे, तर आता इथे मॅथ, स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, जो तुमचा पार्ट असेल ना, जसं आता तुम्ही बघितलं मेकॅनिकलच्या बाबतीत, सिव्हिलच्या बाबतीत जो पार्ट आहे तो तुम्हाला असणारच आहे. हीच गोष्ट तुम्हाला पुढे पण बघायला मिळेल. कॉमर्स रिलेटेड जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही नाही का आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगतो.
बघा, अभियांत्रिकी सेवा संगणक पेपर 2 हा तुमच्याशी मी डिस्कस करतोय. इमर्जिंग टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी हे सगळं तर असणारच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येईल, अजून एक सेवा आहे, पाणी पुरवठा, जलनिसरण आणि स्वच्छता अभियांत्रिकी. पेपर 1 कॉमन. पेपर 2च्या संदर्भात जो आहे पेपर 2 मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स, पार्शियल डिफरन्सिएशन, लिनियर डिफरन्सिएशन, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्याच्यानंतर अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, रिफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, वॉटर सोर्स, वॉटर क्वालिटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. वेस्ट वॉटर, सॉलिड वेस्ट, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. कुठल्या याच्यामध्ये बघायला मिळणार आहे? हे अभियांत्रिकीमधलं पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भात. आता बघा, आता इथे जो महत्वाचा कॉमर्सचा पार्ट आला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं कॉमर्सवाल्यांसाठी काही नाही का आहे? कॉमर्सवाल्यांसाठी सगळ्यांसाठीच काही ना काही आहे. कॉमर्सवाल्यांसाठी काय आहे? लेखापरीक्षण आणि लेखा सेवा. पेपर 1 पुन्हा एकदा कॉमन आहे, दिसतोय आपल्याला, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. पेपर 2 जो असेल, पेपर 2 काय आहे ते बघावं लागेल कॉमर्सचा. तर आता बघा, लेखापरीक्षण आणि सेवा, तर तिथे अकाउंटिंग, जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी मित्र आहेत, अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे अकाउंटिंगच्या संदर्भात. अकाउंटिंग, स्टँडर्ड बुक कीपिंग, जे विद्यार्थी मित्र MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क टॅक्स असिस्टंटसाठी तयारी करतात, पुस्तकपालन, लेखाकर्म, हे जो पार्ट आहे तो सगळा तुम्हाला इथे बघायला मिळतोय. बघा, अकाउंटिंगच्या संदर्भात प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लागणार आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्स, त्याच्यानंतर बिझनेस लॉ आहेत, काही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर बघायला मिळते तर कंपनी लॉ 2013 याच्या संदर्भातल्या गोष्टी, म्हणजे हे काही कायदे तुम्हाला बघायला लागतील. हे जे कायदे आहेत ते तुम्हाला बघायला लागतील या कॉमर्स बॅकग्राऊंडच्या रिगार्डिंग. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सच्या संदर्भात काही कायदे, बेसिक ऑडिटच्या संदर्भात काही भाग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायनान्शियल मॅनेजमेंट, डेबिट गोज आणि क्रेडिट कम्स. तर ती डबल एंट्री सिस्टीम जी आहे, डोकेदुखी असते कॉमर्सवाल्यांसाठी, तर डबल एंट्रीवर सुद्धा प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर अकाउंटिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, काही संस्था ज्या असतात त्यांचा मोटिव्ह प्रॉफिट नसतो, तिथे हा एक पार्ट आहे. बँकचं आहे, डेप्रिसिएशन अकाउंटिंग आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 2017, त्याच्या संदर्भातल्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर हे अशा पद्धतीने हा कॉमर्सचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, सगळ्यांसाठी असणारा महाराष्ट्र नगर परिषद करनिर्धारण आणि प्रशासकीय सेवा अधिकारी, सगळ्यांसाठी असणारा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय. कुठेही इथे स्पेशलायझेशन नाही. तुम्ही आर्ट्स असा, सायन्स असा, कॉमर्स असा, BBA असा, BBM असा, मुक्त विद्यापीठ पदवी असा, कुठल्याही विद्यापीठाची, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे, कुठल्याही विद्यापीठाची, पण मान्यताप्राप्त. इग्नूची चालणार आहे, YCMOUची चालणार आहे. तर पेपर 1 पुन्हा एकदा कॉमन आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला काय आहे तर कळलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, जे 40 प्रश्न येणार आहेत पेपर 2 चे, ते कोणत्या घटकातून येणार आहे. तर हा महत्वाचा भाग आहे, कारण आतापर्यंत तुम्ही जे बघितलं, पेपर 1 सगळीकडे कॉमन आहे. पेपर 1 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अंकगणित बुद्धिमत्ता, या पेपर 2 ला अंकगणित बुद्धिमत्ता नाही, GS चा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. करनिर्धारण आणि प्रशासकीय सेवा अधिकारी या पोस्टसाठी जो पेपर 2 आहे तो GS सामान्य ज्ञान डिटेलमध्ये करायचा आहे. डिटेलमध्ये कसा डिटेलमध्ये करायचा आहे तो तुम्हाला सांगतो. पेपर 1 बघून घेतलाय आपण. पेपर 1 मध्येच सामान्य ज्ञान आहे, तिथे इतिहास, भूगोल असं त्यांनी स्पेसिफिक दिलेलं नाही, वरवर दिलेलं आहे. थोडक्यात जर सांगायचं तर करनिर्धारण आणि प्रशासकीय सेवा अधिकारीचा पेपर 1 हा जो आहे हा वरवरचा आहे, आणि पेपर 2 डेप्थमध्ये, तर पेपर 2 चे घटक जे आहेत ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर आम्हाला डिकोड करून सांगा. बघा, पेपर 1 झाला सगळा, आता पेपर 2 कडे येतो मी. पेपर 2 करनिर्धारण आणि प्रशासकीय सेवा अधिकारी, महाराष्ट्राचा भूगोल. आता इथे भूगोल डिटेलमध्ये आहे. काय काय आहे? महाराष्ट्र भूगोल म्हटल्यावर महाराष्ट्राचे फिजिओग्राफिकल डिव्हिजन, हवामान, पर्जन्यातील बदल म्हणजे कोकण किनारपट्टीला चांगला पाऊस, घाटमाथ्यावर पाऊस पडतो, जसा तो पठारावर जातो तो पाऊस 0 होतो, कमी होतो ना. म्हणजे मग तिथे पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा त्याच्या संदर्भात काही गोष्टी आहेत. महाराष्ट्रात पावसाचे सर्वात जास्त दिवस कोणत्या जिल्ह्यात, तुम्ही हे वाचलेलं असेल तुमच्या कंबाईन परीक्षांसाठी. तर तो सगळा भूगोल आहे. नदी प्रणाली आहे, जी नद्यांची खोरे आहेत अगदी वरून
सातमाळ अजिंठापासून सुरू करून आपण हरिश्चंद्र आणि खालपर्यंत जी कोकणामध्ये जी खोरी आहे, तर नदी प्रणाली आहे, पर्वत डोंगर आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, शहरी समस्या, शहरी भागातल्या समस्या सुद्धा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्र भूगोल डिटेलमध्ये हा भाग बघा. मानवी वसाहत हा आपल्याला मेन्स परीक्षांना सर्वसाधारणपणे असतो. वसाहतींचे प्रकार, आता ऑब्व्हियसली केंद्रित वसाहती ज्या आहेत, या केंद्रित वसाहती घनदाट लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये असणार आहेत आणि डिस्पर्स सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो, विरळ लोकवस्ती डोंगराळ भागामध्ये. हा प्रश्न कायम बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलाय की माथेरान हे जे थंड हवेचं ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण म्हटलेलं नाही, पण माथेरानला कोणत्या प्रकारची लोकवस्ती आढळते, तर तिथे ऑब्व्हियसली केंद्रित आढळणार नाही. मग बाणाकृती कुठे आढळते, बुंदेलखंड भागामध्ये कशी आढळते, वाळवंटी प्रदेश आहेत. तर हे सगळं मानवी वसाहतींचे प्रकार. मग शहरी वसाहती म्हणजे काय, तर ते सगळं इथे तुम्हाला अभ्यासाचं आहे. डिटेलमध्ये भूगोल आहे. तीच गोष्ट इतिहासाची पण लागू होते. पर्यटनावर आहे प्रश्न, इतिहास. बघा आता मी हे इतिहासापुरता सांगतो की गट ब गट क मुख्य परीक्षा आता जी आहे येणारी आपली, त्यामध्ये जो इतिहास आहे तो इतिहासाचा सगळा सिलेबस त्यांनी इथे टाकला आहे. सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 1947 सगळा इथे कव्हर होईल. मग 1857चा उठाव, समाज सुधारक कायम येतं, महत्त्वाच्या व्यक्तींचं कार्य कायम येतं, वृत्तपत्र, शिक्षण धोरण, स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळी, सगळ्या राष्ट्रीय चळवळी आपल्याला बघायच्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढा, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचं योगदान कसं होतं, महाराष्ट्र लढा, संयुक्त महाराष्ट्र आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो आहे. मग भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना, घटनेच्या निर्मितीपासून एकंदरीत सगळी राज्यघटना, विधान परिषद, नंतर मग विधिमंडळ, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा प्रशासनामध्ये जी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही एक पातळी असते, हा एक स्तर आहे त्रिस्तरीय. ते सगळं तर बघायचंच आहे, पण तुम्ही नगर परिषद आणि नगर प्रशासनाची तयारी करताय तर इथे कटक मंडळ, छावणी मंडळ, नगर परिषद, महापालिका, नगरपंचायत हे सुद्धा बघायचं आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. मग निवडणुकीच्या संदर्भात गोष्टी आहेत, त्या सुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत. प्रशासनाचे कायदे आहेत, कामगार कल्याण आहे, न्यायमंडळ आहे, हे सगळं तुम्हाला बघावं लागणार आहे. आता 12 आणि 13 नंबरचे कायदे बघा. जे विद्यार्थी मित्र MPSC गट ब गट क ची तयारी करतायत, राज्यसेवेची तयारी करतायत, त्यांना माहिती हे कायदे आवश्यक असतात. तर माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तुम्हाला अभ्यासायचे आहेत. हे कायदे हातचे मार्क असतात, ह्याला जाऊ देऊ नका. अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. पेपर 2 ला असणार आहे, म्हणून म्हटलं पेपर 2 ला डिटेलमध्ये स्टडी आहे. वेळ कमी आहे, अभ्यास आपल्याला जास्त करायचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा 2 कायदे आहेत. नंतर भ्रष्टाचार प्रतिबंध नियम आहे. त्याच्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, तिथे बेसिक गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. डे टू डे लाईफच्या संदर्भात, साधं HTTP या संदर्भात ज्या गोष्टी येतात, सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातील, शासनाचे उपक्रम वगैरे. त्याच्यानंतर इकॉनॉमी जरी म्हटलेलं नसलं तरी आर्थिक सुधारणा आणि कायदे असं म्हटलेलं आहे. तर LPG जे आहे, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, हा जो टॉपिक आहे हा डिटेलमध्ये करायला लागणार आहे. मग आता ते जे काही उदारीकरण केलं आहे त्याच्यामध्ये काय काय झालं आहे, किंवा मग परकीय गुंतवणूक आलेली आहे. जागतिकीकरण म्हणजे परकीय गुंतवणुकीला सगळं ओपन करणं. मग केंद्राचं धोरण कसं आहे, GST एकदम नाही आला, वॅटपासून सुरुवात झाली, ते सगळं इथे अभ्यासायला लागणार आहे. म्हणजे पेपर 1 ला इकॉनॉमी आहे, इथे पेपर 2 ला स्पेसिफिक टॉपिक आहेत. जसं आता इथे तुम्हाला दिसतंय सार्वजनिक वित्त व्यवस्था. वित्त व्यवस्था म्हणजे काय, शासनाचं राजकोषीय धोरण. 2 धोरण असतात, मौद्रिक धोरण किंवा मुद्रा धोरण, रिझर्व्ह बँक ठरवते. इथे त्यांनी राजकोषीय धोरण म्हटलंय. म्हणजे सरकारचं कर म्हणजे काय, उत्पन्न, आणि सरकारचं खर्च, स्पेंडिंग ज्याला आपण म्हणतो. तर मग सार्वजनिक खर्च कसा होतोय, तुटी होत आहेत का, तुटीवर आधारित गोष्टी असतात, तुटीच्या संकल्पना, किंवा मग शून्याधारित अर्थसंकल्प, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. हे सगळं तुम्हाला इथे बघायचं आहे. ओके. त्याच्यानंतर अग्निशमन, फायर फायटिंग जे आहे त्याच्या संदर्भात जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. पेपर 1 कॉमन आहे, जो अग्निशमनचा पेपर 1 कॉमन आहे. पेपर 2 मध्ये काय तर ते तुम्हाला आता सांगणार आहे मी. पेपर 1 आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलंय, पेपर 1 कॉमन आहे. आता पेपर 2 मध्ये अर्थातच अग्निशमन संदर्भात गोष्टी आहेत, जसं ब्रीदिंग अपार्टस आहे, श्वासोच्छवासाच्या संदर्भात, एअर कंडिशन, रेफ्रिजरेशन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर फिजिक्स अँड केमिस्ट्री फॉर कंबस्टेशन, या सगळ्या ज्वलनाच्या संदर्भात गोष्टी आहेत, त्या सगळ्या विचार आहेत. फायर सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेशन, फर्स्ट एड अँड ॲम्ब्युलन्स एड, इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट एड इन फायर सर्व्हिसेस, याच्या संदर्भात कन्सेप्ट असेल, अन्य गोष्टी जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना लक्षात येत असेल, तर या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. आणि त्यानंतर हा एक टॉपिक आहे, हा एक पार्ट आहे
एक लास्ट सेवा जी आहे स्वच्छता निरीक्षक सेवा. तर ही स्वच्छता निरीक्षक सेवेमध्ये पेपर 1 कॉमन. पुन्हा एकदा स्वच्छता निरीक्षक सेवेमध्ये पेपर 2 मध्ये काय येईल ते तुम्हाला सांगतो. तुमच्या विषयाच्या संदर्भात ते असणार आहे. जसं आता स्वच्छता आहे म्हटल्यावर सार्वजनिक आरोग्य आहे, साथीचे रोगांचं नियंत्रण कसं करता येईल त्या संदर्भातल्या गोष्टी तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायला मिळणार आहेत सार्वजनिक आरोग्यामध्ये. मग तिथे आरोग्याच्या संदर्भात काही कार्यक्रम आहेत का, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, स्वच्छता व्यवस्थापन काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. पर्यावरणाच्या संदर्भात काय तर ग्रीन ट्रिब्युनल, संगणक माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान. तर हा अशा पद्धतीने एकंदरीत जो आहे हा सिलेबस तुमच्याकडे मी मांडलेला आहे. एकंदरीत साधारणपणे 4 ते 5 वर्ग आहेत या नगर परिषदेच्या संदर्भात. 4 ते 5 वेगवेगळ्या संवर्ग आहेत. त्या वेगवेगळ्या संवर्गाचा तुम्हाला मी अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने डिकोड करून सांगितलेला आहे. पेपर 1 पुन्हा एकदा सांगतो मी, बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 कॉमन आहे. फक्त पेपर 2 जो आहे एक, आता इथे आपण एक खूणगाठच बांधून ठेवूयात. पेपर 1 जो आहे हा पेपर 1 कॉमन. पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्यांनी बौद्धिक चाचणी म्हटलं आहे, अंकगणित म्हटलेलं नाही, पण तिथे येणार आहे असं काही नाही की नाही येणार. आणि या सामान्य ज्ञानमध्ये काय येईल पेपर 1च्या इथे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, चालू घडामोडी, पर्यावरण, हे सगळे आपले टॉपिक येतील. पेपर 1 कुठल्याही नगर परिषदेच्या पदासाठी संवर्गासाठी तुम्ही तयारी करा. पेपर 1 कॉमन राहतोय. विषय पेपर 2चा करनिर्धारण सगळ्यांसाठी कॉमन आहे म्हणून तिथे GS आहे. GSI म्हणजे हे जे सामान्यांचे विषय डिटेलमध्ये तिकडे विचारलेले आहेत. ठीक आहे. तर अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.